पोटगी वसुलीसाठी महिलेसह मुलाचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण. अहिल्यानगर. पाथर्डी तालुक्यातील वांजरवाडी येथील रहिवासी महिला आपल्या अल्पवयीन मुलासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली असून न्यायालयाने मंजूर केलेली पोटगीची रक्कम मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचे पती गोरक्षनाथ आसाराम डोळे यांनी तिला मारहाण करून विष पाजण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तिला व मुलगा शिवम यांना नांदवीत नसल्यामुळे पाथर्डी येथील न्यायालयात अन्न वस्त्र व पोटगीसाठी क्रिमिनल चौकशी अर्ज क्रमांक 22/2024 दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने महिला व तिच्या मुलासाठी दरमहा 4,000 रुपये पोटगी मंजूर केली होती. मात्र गोरक्षनाथ डोळे यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही पोटगीची रक्कम न भरता न्यायालयात हजर राहत नसल्याने त्यांच्या विरोधात 1,21,000 रुपयांची रिकव्हरी वॉरंट काढण्यात आले. हे वॉरंट सोनई पोलीस ठाण्याकडे बजावणीसाठी पाठविण्यात आले होते. परंतु संबंधित पोलीस अधिकारी व बीट अंमलदारांकडून जाणीवपूर्वक वॉरंटीची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने पुढे आरोप केले की संबंधित पोलीस कर्मचारी हे गोरक्षनाथ डोळे यांचे नातेवाईक असल्याने तो गावात राहत नाही असा खोटा अहवाल न्यायालयात दिला जात आहे. तसेच वॉरंटी बजावण्यासाठी 3,000 रुपये घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पोटगीची रक्कम वसूल होऊ नये आणि मालमत्ता जप्ती टाळण्यासाठी वंजारवाडी येथील गट नंबर 160 मधील 41R जमीन नातेवाईकांच्या नावावर बोगस खरेदी खताद्वारे केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. पोटगीची रक्कम न मिळाल्याने स्वतःवर व मुलावर उपासमारीची वेळ आली असून मुलगा शिवम याची शाळा फी भरता न आल्यामुळे सद्गुरू इंटरनॅशनल स्कूल खांडगाव येथून फी भरण्याबाबत नोटीस मिळाल्याचेही महिलेने सांगितले. यापूर्वीही पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार व वॉरंटीची प्रत दिली असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर आपल्या लहान मुलासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे महिलेने सांगितले आहे. नमस्कार, मी रुपाली गोरक्षनाथ डोळे. मी आमरण उपोषणाला बसलेले एसपी कार्यालयासमोर. मी 4 वर्षापासून एका पोटगीचं वॉरंट नेऊन देते सोने पोलीस स्टेशनला. सोने पोलीस स्टेशनचे उडवीचे उत्तर देतात. ते म्हणतात का मी काय मिळालेला असला काय त्याची काय हडकं गोळा करून आणू का, आणि प्रत्येक वेळेस वॉरंट नेऊन दिलं का प्रत्येक वेळेस सांगत येतं तिथं नाही आहे तो, तिथं आम्हाला वॉरंट आणून देऊ नका. पण ते झालं, ते नेऊन दिलं, ते सही शिक्का घेऊन आले का मागे येते आणि त्याचं काहीच करीत नाहीत ते. आणि खरेदी खत केलं त्यांनी भाऊजाईच्या नावावर. 1 एकर जमीन होती, भाऊजाईच्या नावावर करून दिली. तिथं खरेदी खताला कुठून आला? बरं ते झालं, सोनाईला 1.5 गुंठा जमीन घेतली, तिथं कुठं आला? आणि इकडे तिकडे तिथं जाते तर मागून 3,000 रुपये घेतले राख पवार आणि कासारे 3 जण येतं वंजरवाडी पेठला. ते नेऊन दिलं वारण लगेच म्हणतात तिथं आमच्याकडे आणून देऊ नका वारण, त्याचं काही होणार नाही. मग मी कवर थांबू? मी 4 वर्ष झाले, 2024ला निकाल लागलेला आहे पोटगीचा. 1,21,000 रुपयांनी पोटगी थकली, त्याच्यानंतरही किती का थकली. मग त्यांनी माझ्या पोराची फी थकली शाळेची. परत मला काही हाईक नाही मागं पुढं. मग याने लग्न करायचंच कशाला? त्यांनी माझ्या पोराला वाटो बसायला लावलं. कशाला लग्न केलं त्यांनी? माझ्या संग कशाला लग्न केलं? एवढंसा पोरग घेऊन मला वाटो बसावं लागलं. कशासाठी बसावं लागलं? मग त्यांनी का केलं माझं सगळं लग्न? त्याला जोपर्यंत तो माझ्यापाशी येत नाही, त्याला माझ्यापाशी तो आणत नाही, कुणी आणून मी तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. आणि काही जरी माझ्याकडून डोकं जरी फोडलं ना तरी मी उपोषण सोडणार नाही. कारण त्यांनी मला 4 वर्ष झालं लई त्रास दिलेला आहे, लई म्हणजे लईच दिलेला आहे मला ना. त्यांनी खूपच त्रास दिलाय. त्याच्यामुळे मी किती काही जरी झालं ना तरी मी उपोषण सोडणार नाही. कारण माझ्या मुलाला रस्ता आणलेला आहे. तरी मी का सोडू? तुम्ही सांगा, का सोडू मी? त्यांनी भाऊजाईच्या नाव करून दिलं. 1 एकर जमीन माझ्याकडे पुरा आहे, भाऊजाईच्या नाव करून दिला. काल 307ला न्यायालयात हजर झाला तो नगरच्या, तिथं हजेरी लावून गेला. पोलीस स्टेशन म्हणते काही इथं नाही येतो, राहतच नाही इथं. कुठे गेला तो? भाकर खायला येतच नाही घरी. पण 3,000 रुपये माझ्या खूप घेतले. त्याच्या कुणाही हात मिळवणी करून तो पोलीस स्टेशनला सांगतो का इथं नाहीये म्हणून. कुणी पैसे घेतले तुमच्याकडून? राग कॉन्स्टेबल तिथं, रागदादा इथं, रागदादांनी 3,000 रुपये घेतले.
आणि त्यांच्याकडून पैसे घेतो आणि मागे येतो, म्हणतो की इथं नाही येतो, इथं राहतच नाही. माझ्या मुलाला मी कुठं जाऊ, इथं नको बसू तर कुठं बसू. मी SP कार्यालयासमोर बसलेली आहे, ठामपणे बसलेली आहे. मी उपोषण सोडणार नाही म्हणजे नाहीच आता.